नाशिकमधील ओझर विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होते, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो। मात्र या ठिकाणी वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येतं। नाशिकच्या येवल्यातील 1682 कांदा उत्पादक शेतकरी कांदा अनुदानापासून वंचित आहेत। कांद्याला कमी भाव मिळत असल्यामुळे सरकारने 2022 या वर्षात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली। मात्र काही शेतकऱ्यांचे पंचनामे उशिरा सादर झाल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत। नाशिकमधील ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे, त्यामुळे 495 गावात 139 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। जवळपास 2.5 लाख नागरिकांना या टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। नाशिकच्या चांदवड परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्याला गुन्हे शाखेने अटक केली। या कारवाईत आरोपींकडून 60,000चा 3 किलो गांजा जप्त केला। या प्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये मोर पिसारा फुलून नाचत असताना पाहायला मिळालाय। तर मनमोहक वातावरणात एका शेतकऱ्याच्या घराच्या छतावर हा मोर नाचत होता। यावेळी या मोराचं मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात चित्रित झालंय।